अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। जानेवारी महिना हा थोडासा त्रासाचा तरी भरपूर लाभ आणि प्राप्तीचा विश्वास हा अत्यंत छोटा शब्द असणार आहे। त्याला वाचवण्यासाठी केवळ काही सेकंद सुद्धा पुरेसे असतात। विचार करायला काही मिनिटे लागतात आणि समजून घ्यायला अख्खा दिवस लागतो आणि सिद्ध करायला मात्र अख्खं आयुष्य आपल्याला लागतं। ही बाब जी आहे तर ती मेष राशीच्या जातकांसाठी या काळामध्ये प्रामुख्याने लक्षात ठेवायला हवी। धडाडीने कार्य करणारी, तुमच्यावरती विश्वास टाकावा आणि तो सार्थ ठरावा या पद्धतीने विश्वास जपणारी रास म्हणजेच मेष रास आहे। सर्वप्रथम तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। जानेवारी 2025 या महिन्याचे राशी भविष्य आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत। मेष राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा जाणार आहे याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगणार आहे। बघा, विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचे शास्त्रोक्त विश्लेषण सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यामध्ये करावयाचे काही विशेष उपाय देखील सांगणार आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ जो आहे तर तो शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। विविध दृष्टीने महिना हा तुमच्यासाठी कसा असेल हे मी नेहमीच तुम्हाला सांगत असते। त्यानुसार या महिन्यामध्ये तुम्हाला नेमके काय अनुभव आले ते सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंटद्वारे सांगू शकता, जेणेकरून मी जे काही तुम्हाला सांगितलेलं आहे त्याचा तुम्हाला लाभ होत आहे की नाही ही बाब जी आहे तर ती मला समजून जाईल। व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने जेव्हा आपण विचार करत असतो तेव्हा राशी स्वामीची स्थिती ही महत्त्वाची ठरते। मेष राशीचे स्वामी मंगळदेव चतुर्थ स्थानामध्ये विराजमान आहेत। महत्त्वाची बाब म्हणजे तिथे ते नीचीचे आहेत। 21 जानेवारी रोजी ते वक्री अवस्थेमध्ये मिथुन राशीत म्हणजे तुमच्या तृतीय स्थानामध्ये जातील। पत्रिकेतील चतुर्थ स्थान मंगळ देवांना ओढत नाही। तुमच्या पत्रिकेमध्ये तिथे कर्क राशी येते आणि कर्क राशीमध्ये ते निश्चितच होतात, कारण अग्नितत्वाच्या ग्रहाला जलतत्वाची रास जी आहे तर ती मानवत नसते। एखादं काम हातात घ्यायचं आणि ते धडाडीने पूर्ण करायचं हा जो तुमचा स्थायी भाव आहे हा मात्र राशी स्वामी चतुर्थ या सुख स्थानामध्ये गेल्यामुळे तो कुठेतरी थोडासा सकारात्मक फळ द्यायला तुम्हाला अपयशी ठरू शकतो व वक्री अवस्थेमध्ये पुन्हा परिश्रमाच्या स्थानामध्ये येण्याचा प्रयत्न करत असतो। राशी यामुळे साहजिकच बघा त्याचा परिणाम जो आहे तर तो तुमच्या व्यक्तिमत्वावरती देखील पडू शकतो। परिश्रम हा तुमच्या आवडीचा विषय असतो। परिश्रम हाच तुमचा छंद असतो। समोर जोपर्यंत काम आहे तोपर्यंत तुम्ही अगदी आनंदामध्ये उत्साहात असतात, मात्र काम नसल्यावरती ते तुमच्या लायकीचे नसलं तर मग तुमची चिडचिड होते कदाचित। म्हणूनच बघा या जानेवारी महिन्यामध्ये तुमची चिडचिड सुद्धा वाढणार आहे। म्हणूनच त्या दृष्टीने तुम्ही स्वतःची योग्य ती काळजी घ्यावी हा सल्ला तुम्हाला देण्यात येतो। धन, कुटुंब, वाणी या दृष्टीने विचार केला असता मेष राशींसाठी शुक्रदेवांची स्थिती अगदी महत्त्वाची ठरते, कारण ते तुमचे धनेश आहेत। शुक्रदेव या काळामध्ये तुमच्या लाभस्थानामध्ये विराजमान आहेत। विशेष बाब म्हणजे 28 जानेवारीपर्यंत ते तुमच्या लाभस्थानामध्येच असणार आहेत। त्यानंतर ते मीन राशीमध्ये जाणार आहेत आणि उच्चीचे होतील। अर्थातच धनप्राप्तीच्या दृष्टीने मेष राशींच्या जातकांसाठी हा महिना जो आहे तर तो अत्यंत महत्त्वाचा असणार आहे आणि खूप मोठा लाभ या काळामध्ये तुम्हाला प्राप्त होणार आहे। यासोबतच बघा, कारण धनेश लाभस्थानामध्ये लाभेशासह विराजमान आहे, त्यामुळे धनवृद्धी, धनसंचय या दोन्ही बाबी ज्या आहेत ना तर त्या या ठिकाणी दिसून येतात तुमच्या राशीमध्ये। या काळाचा भरपूर उपयोग तुम्हाला करून घ्यायचा आहे। पराक्रम आणि परिश्रम या दृष्टीने तुम्ही जर विचार केला असता मेष राशीसाठी बुधदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते, कारण ते तुमचे परिश्रम मेष आहेत। बुधदेव सध्या तुमच्या अष्टम स्थानामध्ये विराजमान आहेत, त्यामुळे सुरुवातीला तुमच्या परिसरामध्ये त्यामध्ये अडथळे निर्माण करतील। मात्र 14 जानेवारी नंतर बुधदेव जे आहेत ते राशी परिवर्तन करून तुमच्या भाग्यस्थानामध्ये प्रवेश करणार आहेत। तेथून सकारात्मक दृष्टीने तुमचे परिश्रम सुरू होतील। तसेच 21 जानेवारी रोजी बुधदेव पुन्हा राशीचे परिवर्तन करून ते तुमच्या दशम स्थानामध्ये प्रवेश करतील। तेथून तुमचे कर्म उत्तम पद्धतीने आकार घेण्यास सुरुवात होईल। थोडक्यात काय तर सुरुवातीला थोड्याशा संघर्षानंतर तुमच्या परिश्रमाला योग्य ती दिशा देणारा हा महिना जो आहे तर तो असणार आहे। म्हणून या काळाचा पूर्ण लाभ तुम्हाला घ्यायला पाहिजे। वास्तू, वाहन, जमीन, सुख, शांती या सर्व दृष्टीने विचार केला असता मेष राशीच्या जातकांसाठी हा महिना अत्यंत उत्तम कालखंड असा असणार आहे असं आपण म्हणू शकतो। वास्तू वाहनाचे शुभयोग तुमच्यासाठी निर्माण होणार आहेत। घरामध्ये तुम्ही जास्तीत जास्त वेळ व्यतीत कराल जो सहसा तुम्ही व्यतीत करीत नाहीत।
त्यामुळे अर्थातच बघा, घरामध्ये सुख शांतीचे योग जे आहेत ते देखील निर्माण होतील. घरामध्ये तुमच्या आनंदाचे वातावरण असेल. अर्थातच तो आनंद जो आहे तर तो तुम्ही जपायला हवा. विनाकारण चिडचिड करून वास्तूमध्ये किंवा घरामध्ये तुम्ही आनंदी राहिला तर तुमचं करिअर निश्चितच बघा चांगलं होईल. ही बाब तुम्हाला लक्षात घ्यायला पाहिजे. शिक्षण, संतती, प्रणय या दृष्टीने जर विचार केला असता मेष राशींसाठी रविदेवांची स्थिती महत्त्वाची असते, कारण ते तुमचे पंचमेश आहेत. रविदेव या महिन्यामध्ये पंचमाच्या पंचमात जाऊन अत्यंत प्रबळ झालेले आहेत. तुमच्यासाठी योगकारक झालेले आहेत. विशेष पाप म्हणजे 15 जानेवारी रोजी ते मकर राशीमध्ये जातील, तेव्हा मकर संक्रांत देखील असणार आहे. पत्रिकेतील दशमस्थान हे रविदेवांना विशेषत्वाने मानवतं. त्यामुळे शैक्षणिक दृष्टीने हा जर कालखंड पाहायचा झाला तर तो तुमच्यासाठी अतिशय उत्तम असणार आहे. तसेच संततीच्या प्रगतीचा देखील हा काळ आहे. प्रेमविवाह किंवा तुमचे जर ठरलेले विवाह असतील, या काळामध्ये जर तुम्ही विचार केला तर हा महिना विवाहाच्या निश्चितीच्या दृष्टीने अत्यंत लाभदायक असणार आहे. मात्र विवाह घडून येण्याचे योग जे आहेत तर ते तुमच्या राशीमध्ये मे महिन्यानंतर निर्माण होतील. विवाह ठरवण्यासाठी मात्र तुम्हाला या महिन्यामध्ये काहीही हरकत नाही. त्यासाठी तुम्हाला तुमच्या इष्टदेवांचे आशीर्वाद देखील प्राप्त होतील. म्हणूनच या काळाचाच तुम्हाला सदुपयोग करायचा आहे. आरोग्य, कर्ज, स्पर्धक, हितशत्रू या दृष्टीने जर तुम्ही विचार केला असता मेष राशींच्या जातकांसाठी हा काळ बऱ्यापैकी त्रासदायक आहे असं तुम्ही म्हणू शकता. शत्रुदोष, शत्रुत्रास या दृष्टीने जर विचार करता या तुम्हाला विचाराने हैराण होईल. त्याचा दुष्परिणाम जो आहे तर तो तुमच्या आरोग्यावर देखील होईल. हे कमी की काय तर एखादं महत्त्वाचं बघा तुमचं कागदपत्र इतरत्र ठेवून तुम्ही विसरण्याची दाट शक्यता आहे. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे कोर्टात एखाद्या केसवर जर तुमचं कामकाज सुरू असेल आणि या महिन्यामध्ये तारीख असेल तर पुढील तारीख मिळवण्यासाठी प्रयत्न करणे हे तुमच्यासाठी अत्यंत आवश्यक असणार आहे. कारण त्या कामासाठी हा काळ जो काळ आहे तर तो योग्य म्हणता येणार नाही. कारण काय तर बघा, या दृष्टीने सगळ्यात हा काळ जो आहे तर तो तुमच्यासाठी थोडासा त्रासदायक असणार आहे. म्हणून योग्य ती काळजी जी आहे ती तुम्हाला घ्यायला पाहिजे. त्याचबरोबर नोकरी व व्यवसायाच्या दृष्टीने जर विचार केला असता व्यावसायिक मेष जातकांसाठी हा काळ भाग्याचा, धनसंचयाच्या वृद्धीचा, प्रगतीचा असणार आहे असं देखील तुम्ही म्हणू शकाल. नोकरी करणाऱ्या जातकांसाठी मात्र परिस्थिती याच्या नेमकी उलट असणार आहे. नोकरी करणाऱ्या मेष राशीच्या लोकांसाठी हा जो काळ आहे तर तो संघर्ष व बऱ्यापैकी थोडासा त्रासाचा असणार आहे. त्यामुळे नोकरी करणाऱ्या या मेष राशीच्या लोकांनी या काळामध्ये कोणत्याही प्रकारचं धाडस जे आहे ते करू नये. शांत राहून आपलं जे काम आहे ते तुम्ही प्रामाणिकपणे करत राहायचं आहे. ही वेळ देखील बघा तुमची निघूनच जाणार आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात तुम्हाला शुभ संधी देखील नक्कीच मिळतील, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. भाग्य व शुभ संकेत या दृष्टीने जर विचार केला असता मेष राशींच्या लोकांसाठी हा महिना अनेक शुभ संकेतांनी भरलेला असणार आहे. त्यामध्ये प्रामुख्याने जर तुम्हाला सांगायचं झालं तर गुरुदेव तुमच्या धनस्थानामध्ये, शनी आणि शुक्रदेव तुमच्या लाभस्थानामध्ये विराजमान आहेत. हे अत्यंत मोठे शुभ संकेत तुमच्यासाठी निर्माण झालेले आहेत. लाभेश लाभामध्ये असणं ही अत्यंत सुखद आणि अर्थप्राप्तीची घटना असते. पंचमेश पंचमाच्या पंचमात असणं हा देखील एक मोठा शुभ संकेत आहे. असे बघा अनेक शुभ संकेत या काळामध्ये तुमच्यासाठी निर्माण झालेले आहेत. त्यांच्यापासून बघा तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम जे आहेत तर ते प्राप्त होणार आहेत. या काळामध्ये त्याचा सदुपयोग तुम्हाला करायचा आहे. कर्माच्या दृष्टीने जर विचार केला असता मेष राशीचे कर्म अधिपती बुधदेव 21 जानेवारी रोजी तुमच्या कर्मस्थानामध्ये येणार आहेत. तेथून तुमचे कर्म समृद्ध होण्यास सुरुवात होईल. त्याचवेळी तुमचे कर्मेश शनिदेव लाभस्थानामध्ये विराजमान आहेत. त्यामुळे या काळामध्ये तुम्ही जितके अधिक कर्म कराल ना तितकाच लाभ तुम्हाला प्राप्त होणार आहे. बघा ही गोष्टसुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. आणि लाभाच्या दृष्टीने जर विचार केला तर मेष राशींच्या लोकांसाठी हा महिना मोठ्या लाभाचा म्हणता येईल. कारण तुमचे लाभ बघा अधिपती शनिदेव लाभस्थानामध्येच विराजमान आहेत, जी अत्यंत शुभ स्थिती असणार आहे. त्यामुळे लाभाच्या अनेक संधी तुमच्यासाठी निर्माण होणार आहेत. विशेष बाब म्हणजे काय, शनिदेवांची दृष्टी तुमच्या राशींवरती पंचम स्थानावर तुमच्या अष्टम स्थानावर पडत आहे. राशीवरील दृष्टी तुम्हाला लाभासाठी प्रेरित करू शकते. पंचम स्थानावरील दृष्टी तुम्हाला शिक्षणामध्ये यश देणार आहे. ते यश थोड्याच विलंबाने तुम्हाला मिळेल, मात्र लाभ नक्कीच जो आहे ना तर तो तुम्हाला मिळणार आहे. म्हणून या काळाचा तुम्ही पुरेपूर उपयोग करून घ्यावा, जेणेकरून जास्तीत जास्त लाभ तुमच्या पदरामध्ये तुम्ही पाडून घेऊ शकाल. व्यय व परदेश गमन या दृष्टीने जर विचार केला असता तुमच्या व्ययस्थानामध्ये राहू ग्रह विराजमान आहे. राहू परदेशाचा कारक मानला जातो.
तसेच व्ययस्थान देखील परदेशाशी संबंधित आहे। त्यामुळे या काळामध्ये तुम्ही जितका बघा जास्त प्रवास कराल ना, तितका तो तुमच्यासाठी लाभदायक ठरणार आहे। हे तुम्हाला लक्षात ठेवायला पाहिजे। प्रत्येकच दिवस बघा प्रत्येकासाठी चांगला जात नाही। आयुष्य म्हटलं की सुख दुःख चढउतार हे येणारच। त्यामुळे या महिन्यातील काही दिवस प्रत्येकासाठी अत्यंत शुभ, तर काही जणांसाठी तणावाचे संघर्षाचे जातील। त्या काळामध्ये आपण कसं वागतो यावरून देखील बघा आपलं यश आणि अपयश जे आहे तर ते ठरत असतं। त्या दृष्टीने जर विचार करायचा झाला तर या महिन्यामध्ये मेष राशींच्या लोकांसाठी 9, 18 आणि 26 हे दिवस जे आहेत तर ते शुभ आहेत। म्हणून महत्त्वाची कामे तुम्हाला या दिवसांमध्ये पूर्ण करायची आहेत। तसंच 7, 16 आणि 23 हे दिवस तुमच्यासाठी अशुभ आहेत। त्यामुळे संघर्षाचे प्रमाण वाढलेलं दिसणार आहे। म्हणून या दिवसांमध्ये तुम्ही स्वतःची योग्य ती काळजी घ्यावी, जेणेकरून तुमचं मानसिक स्वास्थ्य कायम राहील। बघा उपायांचं जर तुम्हाला सांगायचं झालं तर ज्योतिषशास्त्रामध्ये ना छोटे छोटे उपाय मात्र आपण करतच असतो आणि मोठा उपाय करणारे उपाय बघा भरपूर गोष्टी सांगितलेल्या आहेत। आणि अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं, शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्या गोष्टींमध्ये असतं। त्यानुसार जानेवारी महिन्यामध्ये जर सांगायचं झालं तर या महिन्यामध्ये मकर संक्रांत येते। आध्यात्मिक दृष्टीने या सणाला खूप महत्त्व आहे। या दिवशी बघा आपण काही उपाय देखील करू शकतो, ज्याचा लाभ जो आहे तर तो आपल्याला आणि आपल्या संपूर्ण परिवाराला वर्षभर होत राहणार आहे। अर्थातच जो उपाय मी तुम्हाला आता सांगणार आहे तो उपाय तुम्ही केवळ मकर संक्रांतीलाच न करता संपूर्ण महिनाभर जरी तुम्ही केला तरी त्याचा तुम्हाला फायदाच होणार आहे। आणि हा जो उपाय आहे तर तो मेष राशींसाठी आहे। त्यासाठी तुम्ही धार्मिक पुस्तकांचे दान करावं, त्याचे तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम मिळतील। म्हणून हा उपाय तुम्हाला नक्कीच करायचा आहे। अशा पद्धतीने बघा तुम्हाला मेष ते मीन प्रत्येक राशींसाठी जानेवारी महिन्याचे 2025 हे कसे राहील याबद्दलचे व्हिडिओ तुम्हाला जर जाणून घ्यायचे असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आणि कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला सांगितलेली माहिती आवडली असेल तर कमेंट करायला विसरू नका। पुन्हा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलवरला नक्की सबस्क्राईब करा। आणि हा जो व्हिडिओ आहे तर तो जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारांना आणि नातेवाईकांना शेअर करा। पुन्हा भेटूया नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये।